हाय गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण बघणार आहोत टिश्यू कल्चर. द कल्चरिंग और ग्रोइंग आयसोलेटेड प्रोटोप्लाझम सेल टिश्यू और ऑर्गन on a nutrient medium under controlled aseptic conditions to produce a complete plant or plant part is called tissue culture technique. ही एक अशी मेथड आहे टिश्यू कल्चर टेक्निक. याच्यामध्ये आपण काय करतो आहे की एखाद्या प्लांटचं आयसोलेट सेल म्हणजे सेपरेट केलेली सेल टिश्यू ऑर्गन एक विशिष्ट मीडियमवरती, त्या मीडियमचं नाव आहे न्यूट्रिएंट मीडियम, अंडर असेप्टिक कंडिशन म्हणजे त्याला जितकं टेम्परेचर लागतं आहे, जितक्या हायजिनिक कंडिशन लागतात त्या सगळ्या प्रोव्हाइड करून आपण ती सेल टिश्यू ऑर्गन न्यूट्रिएंट मीडियमवरती ग्रो करणं, त्याची ग्रोथ करणं, ह्याला आपण काय म्हणतो आहे टिश्यू कल्चर. इट इज ॲक्च्युली अ कलेक्शन ऑफ डिफरंट टेक्निक. इट इज इन फॅक्ट एमर्ज as a technique of plant biotechnology. Here isolated cell tissue organ are grown in vitro means in the laboratory, inside the lab in vitro on a solid liquid nutrient medium. आता हा जो मीडियम असतो न्यूट्रिएंट मीडियम हा सॉलिड असतो किंवा सेमी सॉलिड असतो. अंडर असेप्टिक अँड कंट्रोल कंडिशन ऑफ लाईट, त्याला जितकी लाईट आवश्यक आहे तितकी, ह्युमिडिटी अँड टेम्परेचर फॉर अचिव्हिंग अ डिफरंट ऑब्जेक्टिव्स. The part of plant used in tissue culture is called explant. खूप महत्त्वाचं आहे एक्सप्लांट ही डेफिनेशन. जो पार्ट त्या प्लांटचा आपण यूज करणार आहे फॉर टिश्यू कल्चर टेक्निक, त्या प्लांटला आपण काय म्हणतो एक्सप्लांट. आता बघा एक्सप्लांटची डेफिनेशन आपण थोडीशी डीपमध्ये मी तुम्हाला सांगतो. व्हॉट इज मीन बाय एक्सप्लांट? इट इज अ टिश्यू ऑर पार्ट excised from the plant for tissue culture. Parenchyma tissue from root, stem, tubers or the shoot meristem is generally used as explant. आता बघा ही जी टिश्यू असणार आहे ही पॅरेन्कायमा टिश्यू असणार आहे. मग ही पॅरेन्कायमा टिश्यू त्या प्लांटमध्ये कुठं असणार आहे? एक तर त्याच्या रूटमध्ये असणार आहे. म्हणजे रूटपासून आपण काय करू शकतो आहे? रूट हा एक्सप्लांट म्हणून घेऊ शकतो आहे. ट्यूबर आपण एक्सप्लांट म्हणून घेऊ शकतो आहे. रूट आपण एक्सप्लांट म्हणून घेऊ शकतो आहे. समजलं? इट इज अ टिश्यू ऑर पार्ट एक्साइज फ्रॉम द प्लांट फॉर टिश्यू कल्चर. Parenchyma tissue from root, stem, tubers or the shoot meristem is generally used as a explant. त्याला आपण एक्सप्लांट असं म्हणतोय. The plant tissue culture is based on principle of totipotency, which is an inherent ability of living plant cell to grow, divide, redivide and gives rise to whole plant. बघा खूप महत्त्वाचे हे जे टेक्निक आहे टिश्यू कल्चर हे कशावरती डिपेंड आहे तर टोटिपोटन्सी. मग आता थोडीशी आपण बघूया की टोटिपोटन्सी म्हणजे काय. आणि हे टोटिपोटन्सी हे टेक्निक कुठल्या सायंटिस्टने डिस्कवर केलं. दी ॲबिलिटी ऑफ ए सिंगल प्लांट सेल टू डिव्हाइड अँड डिफरन्शिएट इन टू अ मॅच्युअर प्लांट इफ प्लेस इन ॲप्रोप्रिएट एन्व्हायरमेंट इज कॉल्ड सेलर टोटिपोटन्सी. Herbert Land 1902 was first to introduce the totipotency and introduce plant tissue culture. हे जे प्लांट टिश्यू कल्चर टेक्निक आहे ह्याच्यामध्ये टोटिपोटन्सी हा जो कॉन्सेप्ट आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. हर्बर्ट लँडनं 1902मध्ये हे लॉन्च केलं आणि त्याने सांगितलं की एका सेलमध्ये ही ॲबिलिटी असते टू डिवाइड डिफरेशन टू, मग रूटमध्ये, शूटमध्ये, स्टेममध्ये ही जी ॲबिलिटी आहे त्या सेलची की ती डिवाइड होते, रिडिवाइड होते आणि कुठल्याही पार्टमध्ये तिचं कन्वर्जन होऊ शकतं. ही जी ॲबिलिटी आहे हिला आपण काय म्हणतो आहे टोटिपोटन्सी. टोटी म्हणजे एंटायर आणि पोटन्सी म्हणजे पोटेन्शियल म्हणजे पॉवर. ठीक आहे. म्हणजे त्या सेलमध्ये इतकी पॉवर आहे, त्या टिश्यूमध्ये इतकी पॉवर आहे की ती होल प्लांटमध्ये डिवाइड होऊ शकते. म्हणजेच रूट, शूट, रूट ह्या सेल ती तयार करू शकते. ही जी ॲबिलिटी आहे डिवाइड, रिडिवाइड अँड डिफरन्शिएट हिला आपण काय म्हणतो आहे टोटिपोटन्सी. त्या सायंटिस्टचं नाव काय बाळांनो? हर्बर्ट लँड. हे लक्षात ठेवा. For the first time convenience this idea developed the concept of in vitro cell culture. म्हणजे ही पहिली टेक्निक आहे की ह्या टेक्निकमधून आपण लॅबमध्ये विट्रो कंडिशनमध्ये आपण काय करतो आहे प्लांट तयार करतो आहे. त्यालाच आपण काय म्हणतो आहे प्लांट मॉर्फोजेनेसिस. आता मॉर्फोजेनेसिसचं थोडंसं आपण बघूया. मॉर्फोजेनेसिस द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ डिफरंट ऑर्गन सच ॲज रूट, स्टेम, लीव्ज एक्सेट्रा फ्रॉम दी कॅलस इज कॉल्ड ऑर्गॅनोजेनेसिस. आता महत्त्वाचं आहे बाळांनो
The plant tissue culture medium contain all essential minerals such as source of carbohydrate, protein, fat, water, growth hormone, vitamins. Agar for callus culture, this mostly common preferred medium for tissue culture is MS medium. आता MS medium हा आपण न्यूट्रिएंट medium म्हणून वापरला जातो. तर MS mediumचा लॉंग फॉर्म आहे म्युराशिक अँड स्कू. M फॉर म्युराशिक अँड S फॉर स्कू. MS medium. आता पहिल्यांदा आपण बघूया की व्हॉट इज मीन बाय कॅलस. कॅलस म्हणजे काय. आपण मग असे बघितलं की एक्सप्लांट, जो पार्ट आपण त्या प्लांटचा घेणार आहे फॉर टिश्यू कल्चर त्याला आपण काय म्हणलं एक्सप्लांट. मग तो रूट असेल, स्टेम असेल, ट्यूबर असेल, शूट असेल, एक्सेट्रा. आता जी सेकंड डेफिनेशन आपल्याला पाहायची आहे महत्त्वाची ती आहे कॅलस. व्हॉट इज मीन बाय कॅलस. इट इज प्रोड्यूस ड्यू टू ग्रोथ ऑफ explant and can be defined as an unorganized mass or loosely arranged parenchyma cell. आता मगाशी आपण काय घेतला एक्सप्लांट घेतला. तो एक्सप्लांट आपण आता काय करतोय ग्रो करतोय, वाढवतोय. ठीक आहे. आणि हे जे वाढलेलं स्ट्रक्चर आहे ह्याला आपण काय म्हणतोय कॅलस. ह्या डायग्राममध्ये बघा आपण हे मदर प्लांट घेतले, ह्याच्यामधला एक पार्ट घेतला आहे कुठलाही, त्या पार्टला आपण काय म्हटलं एक्सप्लांट. तो एक्सप्लांट आपण कशावरती ग्रो करतो आहे न्यूट्रिएंट मीडियम अंडर असेप्टिक कंडिशन. आणि ह्या एक्सप्लांटमध्ये काय झालं डिवाइड होऊन काय झालं एक स्ट्रक्चर तयार झाले बघा हे दिसतंय. तर आपण काय म्हटलं कॅलस. कॅलस हा अनऑर्गनाइज्ड आहे म्हणजे कसाही तो वाढलेला आहे. बरोबर आहे. लूजली अरेंज्ड पॅरेनकायमल, त्याच्यामध्ये कुठल्या सेल्स आहेत लूजली अरेंज्ड पॅरेनकायमल सेल्स. ठीक आहे. नेक्स्ट आहे मॉर्फोजेनेसिस. आता आपण काय बघायचं आहे मॉर्फोजेनेसिस. आता तुम्ही बघताय त्या कॅलसपासून बघा वरच्या भागापासून काय तयार झाले शूट, खालच्या भागापासून काय तयार झाले रूट, मधल्या भागापासून काय तयार झाले स्टेम. ह्यालाच आपण काय म्हणतोय मॉर्फोजेनेसिस. त्याला सेकंड नेम आहे ऑर्गॅनोजेनेसिस. बघा आता आपण काय बघायचं आहे मॉर्फोजेनेसिस. मॉर्फोजेनेसिसची किंवा ऑर्गॅनोजेनेसिसची डेफिनेशन काय ती थोडीशी आपण बघूया, डिस्कस करूया. द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ डिफरंट ऑर्गन सच ॲज रूट, स्टेम, लीव्ज एक्सेट्रा फ्रॉम द कॅलस इज कॉल्ड ऑर्गॅनोजेनेसिस. आता नेक्स्ट जी डेफिनेशन आहे की तुम्हाला माहिती असावी म्हणून मी सांगतो आहे क्लोन्स. द जेनेटिकली आयडेंटिकल ऑर्गॅनिझम्स प्रोड्यूस फ्रॉम द ओरिजिनल पॅरेंट ऑर्गॅनिझम आर डिस्क्राईब ॲज क्लोन्स ऑफ इच अदर. ठीक आहे. आता लक्षात ठेवा हे तुम्हाला दिसतं हे मदर प्लांट, ह्याच्यापासून आपण हे प्लांट तयार केलं मल्टिपल प्लांट्स. तर हे प्लांट आणि हे प्लांट हे एकमेकाचे क्लोन्स आहेत. ह्यांचे जीन्स सेम आहेत, ह्यांचे जे कॅरेक्टरिस्टिक आहेत हे काय आहेत सेम आहे. ह्याला आपण काय म्हणतोय क्लोन्स. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे व्हॉट आर द बेसिक रिक्वायरमेंट्स फॉर प्लांट टिश्यू कल्चर टेक्निक. हे खूप महत्त्वाचं आहे बघा. त्यातलं पहिल्यांदा बघूया की द बेसिक अँड इसेन्शियल रिक्वायरमेंट फॉर टिश्यू कल्चर एक्सपेरिमेंट आर प्लांट मटेरियल फॉर विच द एक्सप्लांट इज टेकन. आता आपल्याला काय करायचं आहे हा एक्सप्लांट घेतल्यावरती त्याला ग्रो करायचं आहे, त्याची ग्रोथ करायची आहे. मग काय पाहिजे आपल्याला की प्लांट मटेरियल पाहिजे. द स्पेशलाइज न्यूट्रिएंट ऑर कल्चर मीडियम अकॉर्डिंग टू रिक्वायरमेंट. कुठलं प्लांट आहे कुठलं टेक्निक यूज करणार आहे त्याप्रमाणे ते न्यूट्रिएंट मीडियम त्यालाच आपण म्हणतो कल्चर मीडियम की ज्याच्यावरती एक्सप्लांट ग्रो होणार आहे ते मीडियम असणं खूप गरजेचं आहे. त्या मीडियममध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स ह्याची रिक्वायरमेंटसुद्धा तितकीच आवश्यक आहे. नेक्स्ट असेप्टिक लॅबोरेटरी कंडिशन. खूप महत्त्वाचा शब्द आहे असेप्टिक. असेप्टिक म्हणजे काय फ्री फ्रॉम पॅथोजन. तिथं फंगस, बॅक्टेरिया, प्रोटोझोआ कुठल्याही प्रकारचे काय पाहिजेत ती सगळी रूम कशी पाहिजे स्टराईल पाहिजे. असेप्टिक कंडिशन तिथं हे केली पाहिजे. फॅसिलिटी टू कंट्रोल डिफरंट फॅक्टर्स सच ॲज टेम्परेचर. टेम्परेचर कमी वाढतं आहे वाढवलं पाहिजे, जास्त वाटते कमी करता आलं पाहिजे. लाईटसुद्धा तशी तितकीच नेसेसिटी आहे. जितकी ॲम्पल ऑफ लाईट लागणार आहे ती आपण द्यायला पाहिजे. ह्युमिडिटी पण तितकीच आहे. डिफरंट ग्रोथ फॅक्टर्स सच ॲज ऑक्झिन, सायटोकायनिन एक्सेट्रा. आता हे एक्सप्लांट जे आपण कल्चर करतो ह्या टेक्निकमध्ये वेगवेगळे काय आहेत ग्रोथ प्रमोटर्स आहेत, ग्रोथ हार्मोन्स आहेत. हे ग्रोथ हार्मोन काय करतात ते सेल रेट जो आहे हा वाढवतात. ठीक आहे. मग ते कुठले आहेत हार्मोन्स की जे महत्त्वाचे आहेत म्हणा ऑक्झिन अँड सायटोकायनिन. आणि बाकीचे पण भरपूर आहेत, जिबरलिन आहे, इतर आहेत. तर हे आपल्याला सगळे जे ग्रोथ हार्मोन्स आहेत हे सुद्धा काय आहेत तितकेच इम्पॉर्टंट आहेत. बेस्ड ऑन द टाइप्स ऑफ इन व्हिट्रो ग्रोथ देर आर 2 टाइप्स. नंबर 1 कॅलस कल्चर. पहिल्यांदा आपण बघूया कॅलस कल्चर. कॅलस कल्चर हा सॉलिड मीडियमवरती करतो आहे आपण. दुसरा आहे सस्पेन्शन कल्चर. सस्पेन्शन म्हणजे काय हा लिक्विड आहे म्हणजे लिक्विडवरती आपण काय करतो आहे तो पार्ट आपण ग्रो करतो आहे.
मेंटेनन्स ऑफ असेप्टिक कंडिशन. मगाशी मी तुम्हाला सांगितलं असेप्टिक कंडिशन इज एसेन्शियल सो ॲज टू अवॉइड कंटॅमिनेशन बाय अदर हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. इट इज अक्युल्ड बाय स्टरिलायझेशन. जे काय आपण सगळं ते साहित्य घेणार आहे हेच टाळायला पाहिजे, फ्री फ्रॉम पॅथोजन पाहिजे. मग ग्लासवेअर असेल, न्यूट्रिएंट असेल, एक्सपांड असेल, इनॉक्युलेशन ऑफ चेंबर असतील, जे काही लॅमिनार फ्लो असतील, एअर फ्लो असतील, एक्सेट्रा. ग्लासवेअर, यूज ऑफ डिटर्जंट्स, हॉट एअर ओव्हन, न्यूट्रिएंट मीडियम by autoclave under constant pressure of 15 IB per square inch for continuous 20 minutes. 20 मिनटं आपण ते काय करायचं ॲटोक्लेवमध्ये ते अंडर 15 IB पर स्क्वेअर मीटर ह्या प्रेशरखाली ते काय करायचं आपण स्टार्ट करायचं. एक्सप्लांट बाय ट्रीटमेंट ऑफ 20% इथाल अल्कोहोल. आता जो एक्सप्लांट आपण घेणार आहे त्या 20% इथाल अल्कोहोलमध्ये डीप करायचं आणि 0.1% HgCl2. इनॉक्युलेशन चेंबर म्हणजे जिथं आपण हे सगळं करणार आहे हे कशासमोर करतो, एक इन्स्ट्रुमेंट आहे. त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे लॅमिनार एअर फ्लो. ह्या लॅमिनार एअर फ्लोमध्ये काय असतात, UV रेज असतात. ठीक आहे. बाय युझिंग UV रेज फॉर 1 hour बिफोर परफॉर्मिंग ॲक्च्युअल इनॉक्युलेशन ऑफ एक्सप्लांट ऑन दी स्टरलाइज्ड न्यूट्रिएंट मीडियम. अदर कंडिशन्स मेंटेन आर. आता हे टेक्निक करत असताना बघा टेम्परेचरची काय रेंज आवश्यकता आहे बघा, 18 डिग्री सेल्सिअस टू 20 डिग्री सेल्सिअस. pH ऑफ न्यूट्रिएंट मीडियम रेंज अबाउट 5 to 5.8 मीडियम. जो काय तो न्यूट्रिएंट मीडियम आहे, MS मीडियम आहे, त्याचा जो pH आहे तो किती पाहिजे, 5 to 5.8. एरिएशन पर्टिक्युलरली फॉर सस्पेन्शन कल्चर. जर आपण सस्पेन्शन कल्चर टेक्निक करणार असू तर लक्षात ठेवा तिथं काय पाहिजे, एरिएशन पाहिजे. ठीक आहे. सॉलिड कल्चरला आवश्यक आहे असं नाही आहे. सेकंड बघूयात आपण. इन कॅलेस कल्चर द सॉलिड मीडियम इज यूज. बरोबर आहे. कॅलेस कल्चरमध्ये आपण काय कुठला मीडियम यूज करतो आहे, सॉलिड. इथं दाखवले बघा, हा जो दिसतोय हा खालचा मीडियम, हा काय आहे, सॉलिड. आणि हा जो मधला पार्ट आहे पांढरा, लूजली अरेंज सेल्स, त्यालाच आपण काय म्हणतो आहे, कॅलेस. त्याचा आधी काय होता, तो एक्सप्लांट होता. बरोबर. In callus culture, the solid medium is used. The development and organization of tissue is lost. Hence, the cells of explant divide, redivide to form a mass of undifferentiated cells called callus. It is maintained on a solid medium. Callus हा कशावरती आपण मेंटेन करतोय, सॉलिड मीडियमवरती. कॅलेस कॅन बी इंट्रोड्यूस टू फॉर्म ऑर्गन्स लाईक रूट. आता बघा ज्या खालच्या पार्टपासून रूट तयार होणार आहे ह्याला आम्ही म्हणतो आहे रायझोजेनेसिस. शूट वरचा पार्ट त्याला आम्ही काय म्हणतो आहे, कॉलिओजेनेसिस. अँड द प्लॅन्टलेट. नो शेकर एजिटर इज निडेड. इथं शेकर म्हणजे काय, हलवणारा जो एजिटर आहे त्याची काही गरज नाही आहे. नेक्स्ट बघूयात आपण बघितलं काय, सॉलिड कल्चर बघितलं म्हणजे कॅलेस कल्चर. आता आपल्याला काय बघायचं आहे, suspension culture. In suspension culture, small group of cells or a single cell are used as a explant in the liquid medium. बघा स्मॉल ग्रुप ऑफ सेल किंवा सिंगल सेल चालते येतं आपल्याला. इथं जो न्यूट्रिएंट मीडियम आहे कसा आहे, पूर्णपणे लिक्विड आहे. द लिक्विड मीडियम इज कॉन्स्टंटली एजिटेड बाय युझिंग शेकर. इथं सारखं ते टेस्ट ट्यूब हलवावं लागतं आहे. इथं शेकर म्हणजे एजिएटर इम्पॉर्टंट आहे. ते सॉलिड असल्यामुळे इथं एजिएटरची आवश्यकता नव्हती हे समजून घ्या. इथं काय आहे, शेकर म्हणजे एजिएटरची आवश्यकता आहे. सो दॅट देर इज अ कॉन्स्टंट मिक्सिंग ऑफ मीडियम अँड द एक्सप्लांट. बोथ द कॅलस अँड सस्पेन्शन कल्चर डाय in due course of time. Therefore, subculturing is necessary for continuation of this technique. बघा both the callus म्हणजे सॉलिडचं असेल किंवा सस्पेन्शन, both the callus and suspension culture die in due course of time. die म्हणजे काय, एक विशिष्ट ह्याच्यानंतर त्याचा डाय होऊ शकतो, डेथ होऊ शकतात. Therefore, सबकल्चरिंग म्हणजे काय, त्याचं आणि कल्चरकडे आपल्याला आवश्यक असतं फॉर कंटिन्युएशन ऑफ द टेक्निक. नेक्स्ट आहे मायक्रो प्रोपगेशन. दॅट इज क्लोनल प्रोपगेशन. हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.